सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच तुम्ही मॅथमॅटिक्स पार्ट 1चा जो बोर्डचा पेपर आहे तो आत्ताच देऊन आला असाल आणि त्याचे ॲन्सर्स बघण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये नक्की असेल. तर सेमी इंग्लिश मीडियमचा हा पेपर आहे. तसंच मराठी मीडियमला सुद्धा हा व्हिडिओ बघून त्यांचे ॲन्सर्स कळून जातील अशा पद्धतीनं आपण सांगूया. तर आजचा हा बोर्डचा पेपर होता आपला. तर त्याचे ॲन्सर्स नेमके काय-काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सो क्वेश्चन नंबर 1 ए होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर त्याच्यामध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं kx² - 7x + 12 = 0 आणि जर एक रूट त्याचा 3 असेल तर तुम्ही x ची व्हॅल्यू 3 ठेवायची प्रत्येक ठिकाणी आणि मग त्याच्यावरून ती k ची व्हॅल्यू फाइंड करायची. 3 चा स्क्वेअर म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 ची व्हॅल्यू ठेवली. 3 चा स्क्वेअर 9k, 21 मायनस -21 + 12 9 आलं. -9 इकडे येऊन प्लस होईल. त्यामुळे 9k = 9. 9 1 जा 9 म्हणजे k किती येणार आहे 1. सो ऑप्शन ए इज करेक्ट. k ऑप्शन ए. ओके, 1 इज अ करेक्ट आन्सर. हे त्याचं पहिल्याचं बरोबर उत्तर आहे. आता त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण. जे दुसरं आपलं जस्ट अ मिनिट. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4. फाइंड x व्हेन y = 1. y 1 असताना x ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो इथं सुद्धा y ची व्हॅल्यू 1 पुट करायची. 2 1 जा 2 +2 इकडे येऊन मायनस होईल आणि 4 - 2 म्हणजे 4 - 2 किती येणार आहे 2. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन सॉरी x = 2. सो ऑप्शन बी. ओके, जस्ट अ मिनिट. ऑप्शन बी इज अ करेक्ट. तर दुसरा आन्सर त्याच्यामध्ये करेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर बघा t7 = 4, d -4. देन व्हॉट इज a? a ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो tn चा फॉर्म्युला लिहिला. n च्या ठिकाणी 7 पुट करायचं. a फाइंड आउट करायचा. n च्या ठिकाणी 7 पुट केलं आणि d ची व्हॅल्यू किती आहे -4. सो 7 - 1 6, 6 - 4 ओके -24 आणि हा इकडे येऊन प्लस होणार. म्हणजे 24 + 4 28. सो ऑप्शन डी इज अ करेक्ट. नाउ नेक्स्ट वन अतिशय सिंपल आहे. इन GST देअर आर हाऊ मेनी 15 अल्फा न्यूमरल्स. किती अल्फा न्यूमरल्स असतात त्याच्यामध्ये टोटल 15 अल्फा न्यूमरल्स असतात. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 बी. सॉल्व द फॉलोइंग. हे दोन इक्वेशन दिलेत. त्याच्यावरून x - y आहे. बऱ्याच जणांना x + y वाटेल तर x - y विचारलं होतं. तर दोन इक्वेशन एकमेकांमधून सबट्रॅक्ट करा. 17 - 15 2. 15 - 17 -2 येणार आणि 11 - 21 म्हणजे -10. सो प्रत्येकाला 2 न डिवाइड केलं आपण. ओके. सो x - y = -5. 1 मार्कसाठी -5 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ ॲक्चुअली मी इथं 2 टर्म्स केलेत. पहिली टर्म जरी आपण फाइंड आउट केली तर t ची व्हॅल्यू इथं n च्या ठिकाणी 1 घ्यायची. ओके. सो 3 × 1 3 - 2 दॅट इज 1. T2 काही फाइंड करायची गरज नाही त्याच्यामध्ये. एवढं लिहिलं तरी सफिशियंट. आता बघा इथे ब्रोकरेज, मराठीमध्ये त्याला दलाली असं म्हणतात. ब्रोकरेज फक्त फाइंड करायचं होतं. ब्रोकरेज इज इक्वल टू 150 च्या किती पर्सेंट घ्यायचा 2%. तर 0 ला 0 कॅन्सल. त्यानंतर 3 5 जा 3 2 जा 2 ला 2 कॅन्सल. सॉरी जस्ट अ मिनिट. इथे जर केलं 2 जस्ट अ मिनिट. 0 ला 0 कॅन्सल होईल. 5 2 जा अँड 5 3 जा. परत 2 ला 2 कॅन्सल म्हणजे फक्त किती येणार ब्रोकरेज 3 रुपीज. रुपीज लिहायला विसरायचं नाही. आता बघा 2 डिजिट नंबर्स विदाउट रिपीटिंग. सो 23 25 32 35 52 53 आणि नंबर ऑफ इयर्स 6. नाही लिहिला तरी चालेल. फक्त सॅम्पल स्पेस लिहायचं 1 मार्कसाठी. प्रत्येकानंतर कॉमा देणं आवश्यक आहे आणि कर्ली ब्रॅकेट व्यवस्थित काढणं आवश्यक आहे. तर हे पहिल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण बघितले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर्स बघूया. ओके. चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके. थँक यू.